नमस्कार, जय महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी प्रशांत सागवेकर। आज आपण या कार्यक्रमामध्ये जिजाऊ एक प्रेरणादायी प्रवास या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी किंवा आमचं आज जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आपल्याला करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ समाजसेवक निलेश सांबरे सर। आपण सरांचं स्वागत करूया। सर नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात मनापासून स्वागत। कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड तालुक्यातील झडपोली गाव हे निलेश सांबरे यांची कर्मभूमी आहे। एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेले निलेश सांबरे यांनी समाजातल्या वंचित घटकांसाठी काहीतरी चांगलं कार्य करण्याच्या उद्देशातून, प्रबळ इच्छाशक्तीतून आधी त्यांनी स्वतःला व्यवसायात सिद्ध केलं, स्वतःला सक्षम केलं आणि त्यानंतर 2008 साली जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेची त्यांनी स्थापना केली। समाजाची काही आपण देणं लागतो या भावनेतून निलेश सांबरेंनी आरोग्य, शिक्षण, खेळ, रोजगार अशा विविध क्षेत्रांमधल्या सोयी सुविधा, संधी तळागाळातल्या ग्रामीण नागरिकांसाठी स्वखर्चातून उभ्या केल्या। ही प्रेरणा, हे दातृत्व, हे कर्तृत्व, ही भूमिका, हे संस्कार आणि या सगळ्या पाठीमागची व्यक्ती म्हणून असलेली भावना जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात पुन्हा एकदा सर मनापासून स्वागत। खरं तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन। समाजामध्ये खूप कमी व्यक्ती आज अशा आहेत की ज्यांना सामाजिक जाणीव आहे किंवा समाजाचं भान आहे। मी हा सगळा प्रवास आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे, पण सुरुवात मला करायची आहे ती या संस्थेच्या नावापासून। जे नाव तुम्ही आज या संस्थेला दिलंय हे महाराष्ट्राला सुपरिचित असणारं नाव आणि या नावानंच एक इतिहास घडवला अशा पद्धतीचं हे नाव आहे। तुमची याच्या पाठीमागची भावना काय होती? हे नाव तुम्हाला या संस्थेसाठी घ्यावं ही प्रेरणा कुठून? लहानपणापासूनच राजे महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आवड होती। आई वडिलांकडून शिकवणूक होती। माननीय खेडेकर साहेब, निर्मलकुमार देशमुख साहेब मराठा सेवा संघामार्फत त्यांच्यामार्फतही आणखीन जवळ गेलो, माहिती घेतली। अगदी सिंदखेड राजाला जाऊन आलो। काही महासाहेब जिजाऊंनी ज्या वेळेस 350-400 वर्षापूर्वी आपल्या राज्याची परिस्थिती, देशाची परिस्थिती भयानक होती, अशा वेळेस जिजाऊंनी शिवबाला तयार केला आणि शिवबांना लढायला लावलं। जे शिवबा आज देशामध्ये नव्हे तर जगामधले वंदनीय आहेत। मग व्यक्तिपुरती मर्यादित ठेवण्यापेक्षा जे राजमाता जिजाऊ आहेत त्यांच्या नावाने संस्थेचं काम सुरू केलं। खूप वेगवेगळ्या स्तरावरती तुम्ही काम करताय, पण आत्ता जर आपण लोकांना सांगायचं म्हटलं आपल्या प्रेक्षकांना, तर आत्ता जिजाऊ संस्था ही कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती काम करते? जिजाऊ संस्था ही गेल्या 15 वर्षापासून कोकणच्या पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत 5 जिल्ह्यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावर काम करते। म्हणजे नुसतं बोलून नाही तर गेल्या 15 वर्षामध्ये 45 वाचनालय आहेत। पूर्ण सावंतवाडीपासून मोखाडा तलासरीपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाचनालय आहेत, अभ्यासिका आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी, गरिबांची मुलं हे आपल्या झडपोली येथील अकॅडमीमध्ये राहणे आणि क्लासेसची व्यवस्था आहे। आता नुकताच मागच्या महिन्यात ठाणे येथेही आपण 200 विद्यार्थ्यांची ठाणे शहरामध्ये राहण्याची आणि क्लासेसची व्यवस्था केलेली आहे। पहिली गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि आज आपण पाहतोय कोकणची परिस्थिती शिक्षणामुळे काय आहे। त्यासाठी पहिल्यांदा आपली ड्युटी आहे की आपल्या कुटुंबातील मुलांना शिक्षण दिलं पाहिजे चांगलं। त्या दृष्टीने जिजाऊ काम करते। कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये वह्या वाटप करते, गेले 10 वर्ष झाले। कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये पोलीस अकॅडमी आहेत, 31 पोलीस अकॅडमी आहेत का ज्यामधनं विद्यार्थी पोलीस अकॅडमीसाठी सैन्यामध्ये तयार होतात। 30 आता या वर्षीपासून आपण गट क आणि ड च्या क्लासेसची व्यवस्था केलेली की जेणेकरून 10वी 12वी झालेले विद्यार्थी त्यांना सरकारी नोकऱ्या किंवा केंद्र सरकारच्या अनेक कंपन्या आहेत, ONGC, HPCL, BPCL, तिथे नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातात। ITIची व्यवस्था केलेली आहे। महिलांसाठी आपण बघितलं तर शिवण क्लासची व्यवस्था केलेली, गावोगावी मेहंदी क्लासेसची व्यवस्था केलेली, जेवण बनवण्यापासून योगापर्यंत ठाणे शहरापासून विविध भागामध्ये क्लासेसची व्यवस्था केलेली। अगदी झोपडपट्ट्यांमध्ये ठाण्याच्या 10च्या 10 प्रभागामध्ये येऊरपासून तर कचऱ्याच्या ढिगापर्यंत शाळा सुरू केलेल्या आहेत। तिथे अभ्यासिका सुरू केल्या का गरिबांची मुलं शिकली पाहिजेत। आपण म्हणतोय गरीब आणि श्रीमंतीतला जर दर कमी करायचा असेल तर गरिबांच्या मुलांना चांगलं गुणवत्तेचं शिक्षण देऊन त्यांना उच्च दर्जाला नेलं तरच गरिबी आणि श्रीमंतीमधील जो भेदभाव आहे तो कमी होईल। त्या दृष्टीने संस्था काम करते। त्याचबरोबर आरोग्याबाबत म्हणायचं गेलं तर पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये
दर महिन्याला किमान 50 आरोग्य शिबिरं जिजाऊ संस्थेची चालतात. एकट्या ठाणे शहरामध्ये 15 आरोग्य शिबिरं दर महिन्याला होतात. ग्रामीण भागातही प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय आरोग्य शिबिरं होतात, जेणेकरून जो कुठलाही रुग्ण आहे, जो रुग्ण निघाला तो माझ्या कुटुंबातील रुग्ण आहे, माझे आई बाबा, माझे वडील, मी स्वतः किंवा माझा मुलगा मुलगी, अशा पद्धतीने प्रत्येक रुग्णाला आपल्या कुटुंबातील रुग्ण हे समजून त्याला पूर्ण बरं करण्याचं काम आपली संस्था करते. का अगदी डोळ्याच्या ऑपरेशनपासून, चष्म्यापासून त्या कॅन्सरपर्यंतची कुठलीही शस्त्रक्रिया असली तरी त्याला बरं केलं जातं. आपल्या संस्थेचं एक 130 खाटाचं रुग्णालय आहे. त्या रुग्णालयामध्ये दररोज किमान 25 शस्त्रक्रिया, डोळ्याच्या शस्त्रक्रिया होतात. 8 ते 10 ऑदर शस्त्रक्रिया होतात. ज्या शस्त्रक्रिया अनेक मुंबई किंवा इतर ठिकाणी होत नाही अशा शस्त्रक्रियाही आपल्याकडे होतात. का अगदी मागच्या 8 दिवसापूर्वी एका आमच्या भगिनीच्या, आदिवासी भगिनीच्या स्तनाची गाठ, 4 किलो वजनाची गाठ होती, त्याचीही शस्त्रक्रिया झाली. एक 56 वर्षाच्या काकू होत्या का ज्यांच्यामध्ये पोटामध्ये 6 किलो वजनाची गाठ होती. त्या सर्व हॉस्पिटल फिरून आपल्याकडे आल्या होत्या. त्यांचा हार्ट रेट फक्त 35% होता, तरीसुद्धा परमेश्वराच्या कृपेने जनता जनार्दन त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. त्याचबरोबर आपल्या याच कॅम्पसमध्ये एक ब्लाइंड स्कूल आहे, तिथे अंध मुलांना शिकवलं जातं. इयत्ता 9वीपासून JEE नीटच्या क्लासेसची आपण व्यवस्था केलेली आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिलांना गावोगावी ट्रेनिंग दिली जाते. शॅम्पू बनवणे, साबण बनवणे, अगरबत्ती बनवणे, ब्रॉन्झ बनवणे, अगदी परप्रांतीय बांधवाप्रमाणे त्यांना हातगाडी दिली जाते. पिठाच्या चक्क्या दिलेल्या आहेत. शिलाई मशीन हजारोच्या संख्येने दिलेल्या आहेत. आज आपण पाहतोय कोविडनंतर प्रचंड बेकारी वाढलेली आहे. अशा वेळेस दादाच्या बरोबर ताईंनी 2 पैसे कमावले पाहिजेत, त्यांना चांगले स्वातंत्र्याने मिळालं पाहिजे, त्या उद्देशाने संस्था काम करते. निदान कमीत कमी दरवर्षी 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचे ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये 500 शाळांमध्ये करिअर गायडन्सचे कार्यक्रम आपले जिजाऊ करते. का विद्यार्थ्यांनी स्वप्न बघितली पाहिजे, त्यांना पूर्ण करण्यासाठी जिजाऊ त्यांच्याबरोबर, त्यांच्या कुटुंबाबरोबर असेल, परंतु त्यांनी स्वप्न तर बघितली पाहिजेत कोकणच्या मुलांनी, अशा दृष्टीने जिजाऊ काम करते. तुम्ही आता शिक्षणाचा उल्लेख केला, बऱ्याच तुमच्या बोलण्यामध्ये तो शैक्षणिक उल्लेख आला. ज्या भागामध्ये तुम्ही आता काम करताय, झडपोलीसारखं हे गाव आहे विक्रमगडमधलं, आणि अतिशय दुर्गम अशा पद्धतीचं हे गाव आहे. ज्या वेळेला तुम्ही हे काम सगळं सुरू केलं, मुळात त्या ठिकाणी CBSE सारख्या एका बोर्डाची शाळा सुरू करावी आणि त्यातून विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं, या पाठीमागचा नेमका हेतू काय होता? स्पर्धा परीक्षा. आम्ही निर्मल कुमार देशमुख साहेब नावाचे IAS अधिकारी बघितले होते मराठा सेवा संघामार्फत. काही एक IAS अधिकारी म्हणजे किती मोठी तापावर असते. आणि आपल्याला जर UPSCच्या एक्झामला जायचं आहे तर त्यासाठी MCRTची बुक असतात आणि ती बुक CBSE मध्ये आहेत. आणि मुलांनी, माणसांनी स्वप्नही मोठीच पाहिली पाहिजेत, हा माझा मुळात दृष्टिकोन आहे. आणि गरिबांच्या मुलांनाही जसं ठाण्याच्या सिंगानिया स्कूलला प्रवेश घेतला जातो, शिक्षण दिलं जातं, तर त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं शिक्षण आपण ग्रामीण भागात दिलं पाहिजे, जेणेकरून शिक्षणाच्या नावाने जे आता आपले मंडळी, तरुण मंडळी, हे काम धंदा असो, नोकरी असो, शहराकडे जातो आणि आई वडील एकटे राहतात घरी. त्याला कुठेतरी आपण अंतर दिलं पाहिजे. आणि ग्रामीण भागामधला निसर्ग इतका चांगला आहे का आज आपण येऊन बघा, कधीतरी जिजाऊला भेट द्या. का ज्या जिजाऊच्या शाळेमध्ये अगदी भाजी विकणाऱ्या ताईची मुलगी ही नोकरीला लागले, CBSE शिक्षण घेऊन पुढे नोकरीला लागलेले. वीटभट्टीवर काम करणाऱ्या दादाची ताईची मुलगी पण जॉबला लागलेली. अनेक आई वडील नसलेले मुली जॉबला लागलेत. CBSE मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे स्वप्न, जर आपण हिमालय चढण्याचा तयारी दाखवली तर आपण सह्याद्री पार करू शकतो. स्पर्धा परीक्षांबद्दलच मला पुढचा प्रश्न. MPSC UPSC सारख्या अकॅडमीज पण तुम्ही त्या ठिकाणी उभ्या केल्यात. खरं तर एकूण आपण जर संख्या बघितली महाराष्ट्रातून MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची, तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये तो फरक आपल्याला दिसतो. महाराष्ट्रातनं मुलं जात नाहीत किंवा स्पर्धा परीक्षांना बसत नाहीत, प्रमाण कमी आहे एकूण संख्या जर आपण बघितली तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका? इच्छाशक्तीच नाही. कोणी रस्त्यात न दाखवल्यामुळे काय. मी सांगतोय ना का मला जर उद्या शिक्षण घेत असताना आम्हाला D.Ed झालेला शिक्षक, पोलीस किंवा नर्स याच्या पलीकडे आम्हाला माहिती नव्हतं, झालं तर क्लर्क कोणी अनुकंपावर लागला तर. आता आपण मुलांना स्वप्न दाखवते का तुम्हाला IAS व्हायचंय. आपल्याला असं नाही सांगायचं का आम्हाला गावागावात भांडणे लावणारे पुढारी नाही तयार करायचे. आम्हाला गावच्या ग्रामसेवकापासून तर पंतप्रधान कार्यालय चालवणारे अधिकारी या मातीतून गेले पाहिजेत. जेव्हा प्रशासनामध्ये ताकद आहे ना, आज आपण पाहतोय बिहारचं उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्याला एक लोड गाडी लावणारा आपला परप्रांतीय बांधव, पण त्याचं स्वप्न काय सर, मी इथे केळी विकेन पण माझा पोऱ्याला ऑफिसरच करेन. आज उत्तर प्रदेशचा रिझल्ट सगळ्यात पहिला येतो. त्याला कारणीभूत तिथली व्यवस्था आहे. त्यांच्या मुलांवर त्यांनी बिंबवलेलं आहे का आम्ही मेहनत करतोय परंतु तुम्हाला अधिकारीच व्हायचंय. आज UPSCचा रिझल्ट बघा, 1 नंबर UP असतो, 2 नंबर बिहार असतो. महाराष्ट्र कुठल्या लेवलला आहे? आपल्याकडे गांभीर्यच नाही. MPSC बाबत बघतोय आपण 4-4, 8-8 दिवस विद्यार्थी उपोषणाला बसतात, आंदोलन करतात, परंतु शिक्षणाबाबत आपल्याकडे महत्त्व नाही किंवा आस्था नाही आहे आपल्याला. तर आपले जिजाऊ शिक्षणाबाबत आस्था देते. जिजाऊचं स्वप्न आहे मागच्या प्रशासनाला बोलण्यापेक्षा आपलं प्रशासन तयार करूया. क्या बात.
आज हजारोच्या संख्येने विद्यार्थी आपले नोकरी लागलेत. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर आई वडील नसलेला मुलगा, स्वप्नील माने नावाचा मुलगा जिजाऊला भेटतो, जो इंजिनियर झालेला होता, तो UPSC होऊन आज IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालला नोकरीला आहे. सांगलीच्या नूतन पाटील नावाची मुलगी कोविड काळामध्ये आपल्याकडे येते, डेप्युटी कलेक्टर म्हणून लागते. परवाच रिझल्ट लागलेल्या MPSCच्या रिझल्टमध्ये 9 विद्यार्थी आपले इंटरव्ह्यू दिलेले, त्यामध्ये नवनाथ लाड हा बीडचा मुलगा, एक ऊस मजुराचा मुलगा, ते डेप्युटी कलेक्टर झाले. ते आपल्या ग्रामीण भागातले 3 विद्यार्थी आज MPSCचा इंटरव्ह्यू दिलेले आहे. कधी आदिवासी विद्यार्थी आहेत, एक दिवा म्हणून विद्यार्थी, एक कल्पेश भावर म्हणून, एक ललित मवळे म्हणून, त्यांचे वडीलही नाही आहेत. हे 3 विद्यार्थी झालेले. जेव्हा प्रशासनामध्ये आपली लोक येतील त्यावेळेस ते जिजाऊच्या माध्यमातून आल्यानंतर गरिबांची गोरगरिबांची सेवा करतील. आलेला निधी व्यवस्थित समाजापर्यंत पोहोचवला जाईल. आज आपण दुर्भाग्य बघतोय. मी जिल्हा परिषदेवर असताना बघितलं की एकट्या पालघर जिल्हा परिषदेचा 4 वर्षातला 204 कोटी निधी हा अखर्चित म्हणून परत गेला. आणि त्याबाबत मुका आणि आणला जिल्हा कोण जाब विचारू शकत नाही. तर ज्या वेळेस प्रशासनामध्ये आपले लोक राहतील तर त्यावेळेस आरोग्याचा प्रश्न राहू दे, शिक्षकाचा प्रश्न राहू दे, ग्रामपंचायतला आलेला निधी राहू दे, पंचायत समितीला आलेला निधी हा व्यवस्थित समाजापर्यंत पोहोचवला जाईल. मला थोडासा वेगळा प्रश्न आता तुमच्या या मुद्द्यावरती जो सुचला पटकन, की तुम्ही हे सगळं करताय, पण हे करत असताना तुम्ही कितीही सोयी सुविधा जरी उभ्या केल्या तरी समोरून मिळणारा प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत जाता या सोयी सुविधा घेऊन, शैक्षणिक पर्टिक्युलरली, कारण ती जनजागृती खूप महत्त्वाची आहे, तर ती कशी करता, किंवा त्याला लोकांचा असलेला जो प्रतिसाद आहे, पालकांचा असलेला प्रतिसाद आहे, कारण या ग्रामीण भागामध्ये राहणारा पालक वर्ग हा मुळात स्वतः अशिक्षित आहे, गरीब आहे, तर त्यांची जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी काही वेगळं करावं लागलं का? अगदी निस्वार्थपणे काम केलं, निस्वार्थपणे जर ठरवलं तर त्या गोष्टी सक्सेस होतात. आज त्या धडपोलीच्याच आपल्या शाळेमध्ये माझी मुलगी शिकली, माझ्या बहिणीची 2 पोरं शिकली. ज्यावेळेस आमची घरची पोरं शिकल्यानंतर गोरगरीब किंवा कार्यकर्त्यांची मुलंही तिथे शिकतातच ना. नक्की. अगदी आई वडील नसलेली मुलंही आपल्या शाळेमध्ये आहेत, तीही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात. वडील नसलेले 70% मुलं मुली आहेत. आज सांगायला गेलं तर झडपोलीच्या CBSE स्कूलला इयत्ता 9वी पासून JEE NEET सुरू केल्यानंतर का गरिबांची मुलं डॉक्टर झाले पाहिजेत, IITलाही झाले पाहिजेत. अगदी बारामतीतल्या मुली आपल्याकडे, सिंधुदुर्गातल्या मुली आपल्याकडे, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, नागपूरची पोरंही आपल्याकडे स्पर्धा परीक्षेसाठी आहेत. अशी कुठली गोष्ट नाही. विद्यार्थी जसं जर आपला हेतू प्रामाणिक राहिला तर विद्यार्थ्यांची संख्या, असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा नाही की जिथली मुलं आपल्याकडे नाही आहेत. परभणीचे आहेत, मुख्यमंत्री महोदय साताऱ्याची मुलं आपल्याकडे आहेत. वा, नक्की. सर, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णसेवा. खरं तर ग्रामीण भागामध्ये ज्या आत्ता आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्याचं जे प्रमाण आहे ते खूप अत्यल्प आहे. अनेकदा अनेक मोठ्या मोठ्या डिसीजसाठी, मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी शहरांकडे शेवटी धाव घेण्याची वेळ येते. डॉक्टरच स्वतः सांगतात की तुम्ही यांना मोठ्या शहरांकडे घेऊन जा. मग अशा वेळेला ग्रामीण भागामध्ये ज्या सुविधा तुम्ही आता उपलब्ध करताय, बरं त्या मोफत आहेत परत, त्याच्यामुळे त्या संदर्भात त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती काय? अगदी लहानपणी मी 11वीला असताना बघितलं, वावर आणि कांड झालं होतं 90-91ला. तेव्हापासून मनाशी ठरवलं होतं की ज्या कोकणमध्ये माझा जन्म झालेला आहे आणि तिथे असे जर शेकडोनी बालकं जर कुपोषणाने मरत असतील तर ज्या दिवशी आपली परिस्थिती व्यवस्थित होईल त्या दिवशी आपण आरोग्याबाबत काम केलं पाहिजे. आज आपल्या 15 रुग्णवाहिका आहेत का त्या रुग्णांना आणलं जाते आणि बरं केलं जाते. गावोगावी आपले मेडिकल कॅम्प होऊन तिथनं रुग्णांना आणलं जातं. आपल्या रुग्णालयामध्ये बघायला गेलं झडपोलीच्या तर अगदी लीलावतीला ज्या फॅसिलिटीज आहेत त्या आपल्याकडे फॅसिलिटी, मी सांगितलं ना की मुंबईच्या वरनं रुग्ण पाठवल्यानंतर रिटर्न येऊन आपल्याकडे बरं होतं. आजही आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर दररोज कुपोषणाचा रेट 3 मुलं ही पालघरमध्ये मरण पावतात. दर 15 दिवसांनी शहापूरच्या रुग्णालयामध्ये किंवा पालघरच्या एखाद्या रुग्णालयामध्ये गाडीत नेताना रुग्णवाहिकेमध्ये आमची भगिनी डिलेव्हरी होते किंवा पोटातल्या बाळासहित मरण पावते. हे वास्तव चित्र आहे. हे चित्र सरकार बदलेल तेव्हा बदलेल. आपली ड्युटी, या देशाचा नागरिक मी आहे, का माझी ड्युटी का माझ्या बहिणींना वाचवलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण सिझरची व्यवस्थाही केलेली आहे. अगदी छोट्या छोट्या शस्त्रक्रियेपासून कॅन्सरपर्यंतच्या, डायलिसिसपासून दररोज होणाऱ्या शस्त्रक्रिया या माझ्या कुटुंबातील, कोकण मी मानतोय का हे माझं कुटुंब आहे, हे 5 जिल्हे ते माझं कुटुंब आहे आणि कुटुंबातील लोकांसाठी सेवा केली पाहिजे. जसं आपण आपल्या आईवडिलांची सेवा करतो, आपल्या बहिणींची करतो, मुलाची पत्नीची करतो, त्याप्रमाणे या कुटुंबातील सर्व मंडळीची सेवा केली पाहिजे. त्या दृष्टीने जिजाऊ काम करते, मी काम करतोय आणि ती निस्वार्थपणे पाहिजे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की निस्वार्थपणे पाहिजे. कुठलीही सेवा बजावत असताना त्याच्या पाठीमागची भूमिका जी आहे ती खूप महत्त्वाची असते. निलेश सांबरे सरांबरोबर गप्पा मारताना आपल्याला या गोष्टी खूप प्रामुख्यानं आणि प्राधान्यानं जाणवत आहेत. ती त्यांची त्याच्या पाठीमागची भूमिका, मग त्यांचं शिक्षणामधलं कार्य असेल,
त्यांचं रुग्णसेवेमधलं कार्य असेल, विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं कार्य असेल, रोजगाराच्या संदर्भातलं कार्य असेल, आणि हे सगळं कार्य जाणून घेत असताना आपल्याला ह्या भूमिका अधोरेखित करत जातात. खरं तर कार्यक्रमात वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची. अजूनही खूप सारी माहिती आहे जी सरांकडून आपल्याला जाणून घ्यायची आहे, पण कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक निलेश सांबरे सर आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्या सामाजिक कार्याचा एक गोषवारा घेण्याचा प्रयत्न करतोय. सर, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला आता जी आठवली ती म्हणजे तुमची एक कॉन्सेप्ट होती कचऱ्यावरची शाळा. आता ज्या वेळेला अशा गोष्टी किंवा एक वेगळी थीम घेऊन किंवा एक वेगळा विचार घेऊन आपण जेव्हा समाजामध्ये जातो त्यावेळेला मुळात त्या गोष्टी आपल्याला कुठेतरी बोचत असतात म्हणा, किंवा आपल्या कुठेतरी ते बॅक ऑफ माइंडमध्ये असतं की आपल्याला यावरती काम करायचंय. कचऱ्यावरची शाळा ही संकल्पना मनात आली कशी? अगदी ग्रामीण भागात काम करत असताना सहज एक जाता जाता मुलुंड चेक नाक्यावरती तो कचऱ्याचा ढीग नेहमीच दिसत असायचा टोल नाका मुंबईत येत असताना. त्यावेळेस कधीतरी वाटलं का या ढिगावर जाऊन राहिलं पाहिजे, इथे माणसं राहतात काय. एक दिवशी मी आणि केदार चव्हाण आम्ही गेलो तिथे बघायला. तिथे बघितल्यानंतर त्या मुलांची परिस्थिती बघितली. ती मुलं लहान लहान मुलं अगदी 10-10 12-12 वर्षाची मुलं त्या कचऱ्यामध्ये वस्तू शोधण्याच्या मागे असायचे, कचरा म्हणजे काय काय मिळतं. तर त्यावेळेस आम्ही ठरवलं का इथे आपण या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि शिक्षण देताना अगोदरची परिस्थिती अशी होती की तिथले लोक त्रास द्यायचे, दारू पिऊन येऊन शिक्षकांना वगैरे त्रास द्यायचे. परंतु कालांतराने त्यांना कळलं काय मुलंही शिकली पाहिजेत आणि त्याच्यातनं एवढा चांगला रिझल्ट आला का आज 5वी पासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण दिले जाते, क्लासेसची व्यवस्था केली जाते. अगदी त्यातील 3 विद्यार्थिनी म्हणजे एक विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी हॉटेल मॅनेजमेंटच्या क्लासेसला पाठवली. त्यातली तर एक मुलगी आई वडील नसलेली मुलगी होती. तिन्ही मुलं व्यवस्थित शिक्षण घेऊन आज एक ती मुलगी आहे ती रत्नागिरीच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरीला लागली. ती दुसरी 2 बहीण भाऊ होते ते पण नोकरीला लागले. आणि गरिबांनाही शिक्षणाचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे ग्रामीण भागात शिक्षणाच्या समस्या आहेत त्याप्रमाणे शहरातही आहेत आणि इथल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचा हक्क आहे. आपण सांगतोय का लहान मुलांनी काम करू नये, परंतु इथे मुलं तर ते दिवस रात्र काम करते. आई वडील व्यसनाधीनता झाले होते. त्या आई वडिलांना व्यवस्थित समजवलं, ज्यांना वडील नव्हते त्यांना समजवलं का बाबा तुमच्याबरोबर आज कुटुंबाप्रमाणे जिजाऊ आहे. आणि खूप वेगळा आनंद आहे कचऱ्यावरच्या शाळेमध्ये. सगळेच कार्यक्रम आम्ही तिथे करतोय, बड्डे तिथे करतोय आम्ही, 15 ऑगस्ट करतोय, 26 जानेवारी करतोय. आणि मुलांमध्ये अगदी गडकरीसारख्या नाट्यमंदिरामध्ये त्यांना कार्यक्रमालाही आम्ही जागा देतोय का त्यांना त्यांच्या प्रेरणाला ताकद देतो तिथे. नक्की. सर, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते की आपण हे जेव्हा सगळं काम करत असतो लोकांना दिसताना ते खूप काम मोठं दिसतं, अडचणी आपल्याला माहिती असतात, समस्या आपल्याला माहिती असतात, कारण त्याच्यावरचे मार्ग शेवटी आपल्यालाच शोधायचे असतात. ज्या वेळेला तुमच्यासमोर अडचणी येतात, तुमच्यासमोर समस्या येतात, तेव्हा तुम्ही काय करता? आपल्याकडे अंध आणि मतिमंद शाळा आहे. त्या शाळेमध्ये जायचं आणि घरी आई वडिलांसमोर वेळ घालवायचा, त्या मुलांसमोर वेळ घालवायचा, हॉस्पिटलला वेळ घालवायचा. अचानक कितीही मोठी अडचण आली तरी ती अडचण 100% दूर होते. नक्की. आणि आपली स्वप्न मोठी आहेत तर अडचणी येणारच आहेत ना. आपल्याला गरिबांच्या मुलांना एका व्यवस्थेविरुद्ध आपण लढतोय का गरिबांच्या मुलांना शिक्षण द्यायचे, त्यांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न बघतोय आणि त्यासाठी प्रत्यक्षात कृती करतोय. तर त्यावेळी अडचणी या येणारच आहेत. कारण गरिबांना गरीब ठेवण्यासाठी एक मोठा वर्ग आपल्या देशामध्ये का त्यांना ते गरीबच राहिले पाहिजेत, ते गरजवंतच राहिले पाहिजेत. त्याच्यामुळे विरोध हा होत राहणार चांगल्या गोष्टीला. परंतु आपला उद्देश साफ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे किल्ले बांधले तसे आपल्याला कोकणभर 50 CBSE स्कूल करायचे आहेत. आता 8 झाल्या. आणखीन 42 शाळा आपल्याला करायच्या आहेत. आणि त्या शाळेमध्ये लायब्ररी असतील, पोलीस अकॅडमी असतील, डॉक्टर बसेल, अशी सर्व व्यवस्था आपल्याला करावायची. नक्कीच. सर, जसं जसं आपण काम करायला लागतो तसे तसे खूप अनुभवाचे गाठोडं तयार होत जातं आणि त्याच्यात अनेक हृदयस्पर्शी अनुभव सुद्धा असू शकतात. तर आपल्या आयुष्यामध्ये हे काम करत असताना असे खूप अनुभव आले असतील, त्यातला एखादा तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर ऐकायला आवडेल. आई वडील नसलेले स्वप्नील माने जेव्हा UPSC होता त्यांनी मला शब्द देऊन गेले होते जानेवारी महिन्यात, आप्पा याच्यापुढे मी रिझल्ट काढूनच तुम्हाला भेटायला येईल. आणि रिझल्ट काढल्यानंतर ते भेटायला येतात. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. ज्या मुलीच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना प्रति जातात ती लोकांचे भांडी घासत असते आणि भांडी घासता घासता जिजाऊच्या लक्षात येते की पोलीस अकॅडमीमध्ये तिला मुंबई महापालिकेमध्ये जिजाऊ मार्फत नोकरी दिलेली आनंदाची गोष्ट आहे. कचऱ्यावरच्या ढिगावरची जिला आई वडील नसलेली मुलगी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट करून तिला एका 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी होते, असे अनेक आनंदाचे प्रकार आहेत. नक्की प्रसंग आहेत. थोडंसं मला तुमच्याविषयी स्वतःविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण मी जसं तुमची ओळख करून देताना म्हटलं की तुम्ही एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले आहात. तिथून
स्वतःचा प्रवास पहिलं स्वतःला सिद्ध करणं, पहिल्यांदा स्वतः यशस्वी होणं आणि त्यानंतर मग समाजातल्या या घटकांसाठी उभं राहणं, हा वाटतो तेवढा सरळ आणि साधा प्रवास नाही. तर त्याची प्रेरणा किंवा ते कसं सुचलं किंवा त्याची बीजं कुठे होती? आई वडिलांनी लहानपणापासूनच मेहनत करायला शिकवली आहे. मेहनती काम केलंच पाहिजे. आमच्या घरामध्ये कुठलीही व्यक्ती आजही सकाळी 5-6 वाजता उठल्यापासून 10 वाजेपर्यंत काम करते. अगदी आई वडीलही काम करतात. वडीलही संपूर्ण हॉस्पिटल शाळा सांभाळत असतात, शेती करत असतात. आई शेती करते आजही. फुकट कुठलंही खायचं नाही. आणि आपल्याकडे अतिरिक्त आलेले एकटा निलेश सांबरे 100 वेळेचं जेवण एकटा जेवू शकत नाही. त्यांनी 1 वेळेचं जेवण उरल्यानंतर 99 वेळेचं जेवण आहे ते समाजातील ज्यांना गरज आहे त्या गरीब लोकांना दिलं पाहिजे. ही शिकवणूक आईची होती. मेहनत ही रोजची केली पाहिजे. प्रसंग तर येत असतात आणि आपल्याकडे आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे का स्वकीयांकडून जास्त त्रास येतो. तो जे आपल्यातले असतात, आपले मित्रमंडळी असतात, ज्यांना आपण मदत केलेली असते त्यांच्याकडून त्रास असतात. परंतु आपण त्या त्रासाकडे लक्ष न देता आपल्या स्वप्नांकडे लक्ष दिलं पाहिजे का आपल्याला काय करायचंय. मी एकटा मोठा होऊन ना देश पुढे नाही जाणार. आपल्याला सर्वसामान्य प्रत्येक माणूस मोठा केला पाहिजे. आपल्या जिजाऊचं स्वप्न आहे का प्रत्येक कुटुंब कोकणातील नाही जास्त पण एक 25-50 हजार रुपये तरी महिन्याला कमावलं पाहिजेत. कुठल्याही आमच्या बांधवांनी जमीन विकता कामा नये, 1 गुंठाही विकता कामा नये. आम्ही भिवंडीत फिरत असताना बोलत असतो की 1 गुंठा पण 1 स्क्वेअर फूटही विकता कामा नये का कुठल्याही मोठ्या माणसाने आमच्या लहान माणसाला दाबू नये. त्या दृष्टीने आपल्याला शिक्षण गरजेचं आहे. आपण एकत्रित झालो पाहिजे. आज प्रकल्प येतात, आपण पाहतोय आमच्याकडे अनेक प्रकल्प कोकणामध्ये येतात. म्हणजे अगदी पालघरपासून बघितलं फक्त अधिकारी लोक अगोदरच जमिनी घेऊन ठेवतात प्रकल्पामध्ये आणि त्या प्रकल्पातून आलेला जो मलिदा असतो ते अधिकारी लोक खात असतात. अशा वेळेस आम्हाला सर्वसाधारण लोकांना एकत्र करायचं आहे. प्रकल्प चांगला असला तर उद्योग एखादी MIDC आली तर उद्योगधंदा करणारी लोक आपल्याला आपली घडवायची. जमीन विकणारे नको किंवा त्याच्यावर मटेरियल सप्लाय करणारे नको तर उद्योगधंदा उभारणारे पाहिजेत. आमच्याकडे अनेक समस्या आहेत. आज पालघर जिल्ह्यातच म्हणायचं गेलं तर बडोदा एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन, देहेरजा प्रकल्प किंवा 40-40, 50-50 वर्षापूर्वी जी झालेली धरणं आहेत, सूर्या धरण, धामणी धरण, तिथले शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. ते हे सगळे सुटण्यासाठी प्रशासनामध्ये आपल्याला आपली लोकं घालवायची आहेत. मुरबाड कल्याण रेल्वे, ती रेल्वे गेले 40 वर्ष आम्ही ऐकतो. परंतु आता सांगतोय जिजाऊ मार्फत एक असा अधिकारी घडू का तो रेल्वेच्या केंद्र सचिव असतील आणि ते नक्कीच रेल्वे देतील. मेट्रो वाड्यापर्यंत आली पाहिजे, शहापूरपर्यंत आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी प्रशासनामध्ये आपल्याला आपली मुलं घडवायची आहेत. न्यायव्यवस्थेमध्येही आपली मुलं जाण्यासाठी इयत्ता 9वी पासून आम्ही फाउंडेशन क्लासेस सुरू केलेले आहेत. स्पर्धा परीक्षाचे इयत्ता 9वी पासून फाउंडेशन क्लासेस सुरू केले. देशामध्ये UPSCच्या रिझल्टमध्ये येणाऱ्या पहिल्या 10 पैकी 5 विद्यार्थी हे जिजाऊचे असतील अशा प्रकारची तयारी सुरू आहे. सर, तुम्ही हे जे सगळं बोलताय ना, ही नुसती समाजसेवा नाहीये, हे सामाजिक परिवर्तन आहे. आणि हे सामाजिक परिवर्तन समाजानं स्वीकारण्याची खूप अत्यंत गरज आहे. विक्रमगड, झडपोली किंवा पालघर हा जो सगळा भाग, ज्या भागामध्ये हे कार्य तुम्ही सातत्यानं करताय, त्या भागाचं परिवर्तन करणारं ह्या गोष्टी आहेत आणि कदाचित ते झालं पण असेल आत्तापर्यंत. तर नेमकं अजून समाजानं किंवा समाजाचं पार्टिसिपेशन जे आहे, आपण जे म्हणतो की नुसतं तुम्ही एकट्याने धावून, तुम्हीच म्हटलं मागाशी की एकट्याने धावून होणार नाही, सगळे आले पाहिजेत. समाजानं काय करावं किंवा समाजाचा प्रतिसाद कसा असायला हवा आणि त्या दृष्टिकोनातून तुमची काय भूमिका आहे? चांगल्या कामामध्ये खूप ताकद आहे. आता मी एक भिवंडीमध्ये कार्यक्रम घेतला, काल पालघरमध्ये घेतला. लाखो लोक समाजाची आपल्यावर प्रेम करायला लागलेले आहेत. त्यामुळे समाज हा एकत्र होतोय. आणि माझी सर्वांना विनंती असते का समाजाला कोणी फसवू नये. मग तो राजकारणी राहू दे किंवा प्रशासनातील अधिकारी राहू दे. एक तुम्हाला सरकार पगार देतो, डॉक्टर घटनेमध्ये तुम्हाला दिलेले पदं आहेत ही लोकांची सेवा करण्यासाठी. मग ते आरोग्य क्षेत्रातील काही डॉक्टर राहू दे, शिक्षण क्षेत्रातील काही शिक्षण महर्षी राहू दे, राजकारणातील आमचे नेते मंडळी राहू दे किंवा प्रशासनातील अधिकारी राहू दे. यांनी समाजाच्या लूट आता थांबवली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झालेत. आपल्या कोकणला, महाराष्ट्राला, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी यांनी कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि निस्वार्थपणे काम केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे सर्वांकडनं. क्या बात आहे. खरं तर निलेश सरांचं हे जे सगळं काम आहे, मी जसं आत्ता म्हटलं की सामाजिक परिवर्तन करणारं हे काम आहे आणि हे काम सातत्यानं चालू आहे. आणि ह्याच्यातल्या अनेक गोष्टी, मला वाटतं सगळंच काम हे मोफत आहे समाजासाठी. सर, तुम्हाला हे काम करण्याची प्रेरणा अशाच पद्धतीने मिळत राहो आणि सातत्यानं तुमच्याकडून हे काम अजून महाराष्ट्रापर्यंत पोहोचो, हीच आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रार्थना करूया. तुम्ही आलात, वेळ दिलात, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून नक्की सर, 100%. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.